शिरूर एसटी स्टँड जवळून अनेकांना फोन फिरले। बस स्टँड चौकात दंगल झालीये, पोलीस फौज आलीये, त्यामुळे अनेक शिरूरकर तेथे जमले। बघता बघता एका जमावाने चक्क पोलिसांवर हल्ला केला। पोलिसांनीही त्यांच्यावर अश्रुधूर सोडले, फायरिंग केली आणि जखमींना नेण्यासाठी अँब्युलन्स आली। अग्निशमनची गाडीही आली। जखमींना स्ट्रेचरवरून अँब्युलन्स मधून वाहून नेले आणि बाकी दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये पकडून नेले आणि बघता बघता दंगल काबू करण्यात आली। लगेचच त्या ठिकाणी DYSP यशवंत गवारी साहेब आले। हे सर्व घडल्यानंतर लोकांना समजले की ही खरोखरची दंगल नसून पोलिसांचे दंगल काबू पथक असून दंगल काबू करण्याचा हा त्यांचा सराव होता। कशा प्रकारे हा थरार झाला या बातमीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेतलाय। पोलीस अधिकारी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी। पाहूयात। आपल्याला अंतिमता सांगण्यात येत आहे, इशारा देण्यात येत आहे की आपण तात्काळ इथून निघून जा, अन्यथा आपल्यावर बळाचा वापर करण्यात येईल। जमावावरती अश्रुधुराचा वापर करण्यात येईल, आपण निघून जा। तयार गॅस सेक्शन रेडी, गॅस सेक्शन सामने वाला जमाव कंधे से 45 डिग्री का एंगल लेके एक से फायर। ते कळालंच नाही साहेब, दंगल झाली पण काय लाठीचार्ज वगैरे झाला, काय झालं काय कळालंच नाही। तुम्ही काय सांगता, काय होती माहिती, काय झालं? काय तर गर्दी झाली आणि लाठीचार्ज वगैरे झाला। बरं, दगडफेक झाली म्हणतात, काय झालं? दगडफेक झाली, पोलिसांनी लाठीचार्ज केला, गाडीत बसून नेलं, ॲम्ब्युलन्स वगैरे मध्ये जखमी झालेल्या लोकांना घेऊन गेले। काय प्रकार होता, पण काय होता, काय समजलं का? काहीच सांगता येणार नाही। या ठिकाणी स्टँडला तुम्ही कसं काय आले, काय झालं? माझ्या मित्राचा मला अचानक फोन आला की स्टँडवर लाठीचार्ज झाला आहे। तर मी थोडं गडबडलो आणि अचानक स्टँडवरती येऊन पाहिलं तर गर्दी मला दिसली। अचानक पोलिसांचं इथं मॉक ड्रिल टाईप मला सर्व पोलीस दिसले या ठिकाणी। तर मी या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव, आमचे विकास आघाडीचे अध्यक्ष आमचे सुभाषजी पवार यांच्याशी मी चौकशी केली। तर त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की याची काय गडबड झाली नाही। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने ते मॉक ड्रिल केलं आहे आणि एक संदेश लोकांपर्यंत जावा की अचानक जर काय घटना घडली तर तुम्ही काय करू शकाल। तर त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो। वकील साहेब, तुम्ही पण गडबडीत आलेत, काय नेमकं कळालं तुम्हाला? काय झालं, नगरपालिका मंगल कार्य प्रकाश जावडेकरचा कार्यक्रम होता। मला कळल्यानंतर मी इथं आलो, पण इथं सर्व पत्रकार बंधू, पोलीस, सगळे कर्मचारी आणि जगताप साहेब दिसले। मी विचारलं तर ते आपल्याकडे शिरूर शहरामध्ये किंवा आत्तापर्यंत असं काही मॉक ड्रिल वगैरे झालं नाही, की त्याची प्रॅक्टिस घेत होते। अचानक काही घटना घडल्या तर त्यावेळेस कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी ते फेस करायचं या संदर्भात ते प्रशिक्षण दिल्यासारखंच करत होते। मग कसं वाटतं एकंदरीत? नाही, चांगले, कारण कसं आहे लोकांना सुद्धा हे कळालं पाहिजे आज, आणि लोकही सावध होतात आणि गुन्हेगारांनाही सुद्धा चाप बसतो या गोष्टीमुळे। येणारा गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची असणारी तयारी तसेच इतर विभागाची असणारी तयारी तपासून पाहणं, आलेला जो पोलीस फोर्स आहे तो अलर्ट करणं आणि त्या अनुषंगाने सर्व तयारीची एक रंगीत तालीम घेणं या उद्देशाने आजचा हा डेमो घेण्यात आलेला होता। त्यासाठी माननीय SP साहेब अंकित गोयल सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ॲडिशनल SP नितेश गट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP गवारी साहेब, आमच्या पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच उपविभागातील पोलीस स्टेशनचे अधिकारी स्टाफ यांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाची अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्स यांचीही मदत घेण्यात आली। महसूल प्रशासनाचे अधिकारीसुद्धा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिले आणि आजचा हा जो डेमो आहे यशस्वीरित्या पार पडलेला आहे। आज रोजी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। रंगीत तालीममध्ये एक DYSP, एक PI व 6 अधिकारी, 50 कर्मचारी, 10 होमगार्ड असे वापरण्यात आले। या रंगीत तालीमकरता आपण अग्निशामक तसेच ॲम्ब्युलन्स व इतर शासकीय स्टाफ, तहसीलदार यांना पाचारण करण्यात आले होते। त्यामध्ये आणि जिल्ह्यामधील व डिव्हिजनमधील आणखी स्टाफ बोलवण्यात आलेला आहे आणि त्याबाबत योग्य ते शांतता राखण्याकरता आपण कारवाई करत आहोत, असे या रंगीत तालीमीमध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे।